नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रहो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर 17 ऑगस्ट 2024 रोजी हे 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये हा हप्ता जमा होणार आहे, मंत्री यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, जे काही 17 ऑगस्ट रोजी आपल्या खात्यावर जे पैसे जमा होणार आहेत या संदर्भात अशा 2 अटी दिलेल्या आहेत। ते दोन्ही अटी आपण व्हिडिओच्या लास्टला पाहायचे आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। तर मित्रहो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या, जेणेकरून जे काही महाराष्ट्रातली नवीन अपडेट आपल्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत जाईल। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत। त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन्ही मिळून महिन्याचे जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळेस 3 महिन्याचे 4500 रुपये दिले जाणार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महिला सक्षमीकरण सोहळ्यामध्ये सांगितलं आहे। तर मित्रांनो, ही योजना ही कायमस्वरूपी चालणारी योजना आहे आणि ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असे म्हणत आहेत। तर मित्रांनो, 17 ऑगस्ट रोजी ते काय 3000 रुपये आपल्या खात्यामध्ये येणार आहेत। तर त्यासाठी जे कोणत्या अटी आहेत तर ते पाहूया। तर मित्रांनो, 9 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे संध्याकाळी 4,59,827 अर्ज आले होते। त्यापैकी 4,24,211 अर्ज हे अर्जांना मान्यता दिली आहे। अंशतः अमान्य अर्ज हे 33,313 असून 2,303 अर्ज अमान्य आहेत। अशा अमान्य जे काही अर्ज झाले आहेत यासाठी त्रुटी प्रशासनाने संबंधित कळविण्यात येत आहे। संबंधित जे काही त्रुटी आहे शासनाने लवकरात लवकर ही त्रुटी भरून घेण्याचे काम हे करून घ्यायचे आहे, असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणारे असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झालेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थित महिला मेळावा होणार असल्याचे सांगितले आहे। तर मित्रांनो, याच्यात असे सांगितले आहे की 14 ऑगस्ट 2024च्या अखेरपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत जेवढे काय अर्ज मंजूर होतील अशाच महिलेच्या खात्यावर 3000 रुपये हे 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत। तर मित्रांनो, जे काय आपले आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक आहे की नाही, हे ते लिंक नसेल तर आपल्याला नाही का या 2 दिवसामध्ये जाऊन लिंक करून घ्यायचे आहेत। अशाही समस्या भरपूर जणांच्या असतील तर अशाही महिलेच्या खात्यावर हे पैसे पडणार नाहीत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या, जेणेकरून माझे काही नवनवीन व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।